तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता वेबसाईट अपडेट झालेली आहे. वेबसाईट अपडेट झाली, त्यानंतर प्रश्न सुद्धा बदललेले आहे. दोन नवीन पर्याय आले, दोन नवीन प्रश्न आले. दोन नवीन पर्याय आलेले आहे आणि दोन नवीन प्रश्न आलेले आहे. आता जुन्या केवायसी मध्ये बघा, जुन्या केवायसी मध्ये जे काही प्रश्न होते, जुन्या केवायसी मध्ये जे प्रश्न होते ते आता बदललेले आहे. नवीन केवायसी मध्ये नवीन प्रश्न आले. आता काही लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे की तुम्ही आम्हाला आधी होय होय करायला सांगत होते, आधी होय होय करायला सांगत होते, मग आता नाही नाही करायला सांगता. बरोबर आहे, आधी होय होय करायला सांगत होते तर आता नाही नाही करायला सांगत आहे. असं का? असा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. तर 2 मिनिटात क्लिअर करतो. आधी जे काही प्रश्न होते, आधी प्रश्न होते तर त्या प्रश्नाच्या परिस्थितीनुसार आपण होय होय करत होतो. जुन्या प्रश्नांच्या परिस्थितीनुसार जे काही शासनाने कन्फ्युजन करणारे प्रश्न दिलेले होते, त्यामुळे सरकारला सुद्धा स्वतःच माहित नव्हतं की हे प्रश्न आपण बरोबर दिले, ऑप्शन बरोबर दिले की चुकीचे दिले, हे सरकारलाच माहित नव्हतं. मग त्यामुळे सरकारने काय केलं, आता प्रश्न बदलले. प्रश्न बदलले, प्रश्न सोपे केले. या ठिकाणी कोणी होय केलं, कोणी नाही केलं, कोणी होय होय केलं, कोणी नाही नाही केलं. बरोबर आहे. मग आता शासनाला स्वतःच कन्फ्युजन होतं, त्यामुळे शासनाने स्वतःच प्रश्न बदलले. मग आता हे सोपे प्रश्न आलेले आहे. सोपे प्रश्न आले. इथे विचारलेलं आहे की कुटुंबामध्ये सरकारी नोकरी आहे का? आहे तर आहे, नाही तर नाही. इथे विचारलेलं आहे की कुटुंबामध्ये तुमच्या पेन्शन पेमेंट मिळते का? मिळत आहे तर आहे, मिळत नाही तर नाही. मग प्रश्न सोपे झालेले आहे. मग कुटुंबामध्ये सरकारी नोकरी पण नाही आणि पेन्शन पेमेंट पण मिळत नाही तर नाही नाही. प्रश्न बदलले, त्यामुळे उत्तर सुद्धा बदलले. प्रश्न वेगळे होते, उत्तर सुद्धा वेगळे होते. केवायसी बद्दल तुमच्या मनात जर डाऊट असेल की केवायसी करायची का, नवीन पद्धतीने केवायसी करायची की नाही, तर मी त्याबद्दल स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी मी लिंक देणार आहे. तो व्हिडिओ 100% पहा, नक्की पहा. तर बघा, जो काही मनातला तुमचा डाऊट होता, प्रश्न बदलल्यामुळे आता आपल्याला होय होय नाही नाही या ठिकाणी करायचं आहे. सर्वात आधी केवायसीच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जा, प्रश्न नीट वाचा आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःच तुमच्या मनातला डाऊट निघून जाईल की तुम्हाला काय करायचं आहे. आम्ही तुम्हाला आधी होय होय करायला सांगितलं, आता नाही नाही काय करायला सांगत आहे, तो डाऊट तुमचा शेवटच्या पेजवर केवायसी मध्ये गेल्यावरच पूर्ण होईल. पण आता चुकी करू नका, चुकी करू नका. शेवटच्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी फक्त नाही नाही करायचं आहे. पेन्शन पेमेंट मिळत नसेल तर नाही, कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर नसेल तर नाही. आता मी क्लिअर सांगत आहे. काही बहिणींची तक्रार आहे की नाही बटन, दुसऱ्या नंबरचं नाही ऑप्शन दाबत नाही. ऑप्शन दाबत नाही तर गुगल क्रोम मध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे. त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की गुगल क्रोम मध्ये केवायसी केल्यानंतर तुमचं नाही बटन काम करेल आणि केवायसी 100% पूर्ण होईल. तर बघा, जो काही तुमच्या मनातला डाऊट होता तो क्लिअर झाला असेल. तुम्हाला जर नवीन पद्धतीने केवायसी करायची असेल तर तुम्ही करू शकता. करायची नसेल, तुम्हाला वाटत असेल की आमची केवायसी बरोबर आहे, चुकलेली नाही, तर केवायसी करू नका. पण कोणत्या बहिणींनी केवायसी करायलाच पाहिजे, कोणत्या बहिणींनी केवायसी करायला नको, किंवा सर्व 2.5 कोटी बहिणींनी केवायसी करायला पाहिजे का, हा पूर्ण डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे की सर्व बहिणींनी केवायसी का करावी, सर्व 2.5 कोटी बहिणींनी केवायसी का करावी या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेला आहे. आताच या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा. तुमच्या मनातले पूर्ण डाऊट क्लिअर होतील. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.